हॅलो ऑल वंडरफुल चिल्ड्रन आउट देअर. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आजच्या या आपल्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये. प्लीज लिसन. आपण ही जी कविताचं वाचन केलं आपल्या मागच्या सेशन्स मध्ये, समजलं की या कवितेचा अर्थ काय, भावार्थ समजला. आणि आता आपण आज त्याचे एक्सरसाइज पार्ट सुद्धा बघूया. छान कविता होती, तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आय होप की तुम्हा लोकांनी परत ही कविता वाचली असेल आणि समजायचा प्रयत्न आणि नीट प्रकारे केला असेल. तर चला आपण पाहूया. प्लीज लिसन याचे क्वेश्चन आन्सर्स आणि जे एक्सरसाइज पार्ट आहे तो बघूया आज. तर बघा इकडे साइड दिलेले आहे थिंक, डिस्कस अँड आन्सर. इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहे, त्याला आपण ओरलीच जे आहे समजायचा प्रयत्न करू. इज द स्पीकर अवेअर ऑफ हिज शॉर्ट कमिंग्स? जो स्पीकर आहे, जो पोयम म्हणतो आहे, काय तो आपल्या शॉर्ट कमिंग्सच्या म्हणजे त्याच्या ज्या कम्या आहेत त्याच्याशी तो अवेअर आहे, त्याची त्याला जाणीव आहे की त्याच्या आत काय कम्या आहेत. तर आपण ही पोयम वाचलेली आहे आणि आपल्याला हे कळलंय की स्पीकरला जाणीव आहे की त्याच्यामध्ये काय कम्या आहे. तर ह्याचं काय आन्सर होईल? येस, द स्पीकर इज अवेअर ऑफ हिज शॉर्ट कमिंग्स. नेक्स्ट क्वेश्चन, डज ही शी वॉन्ट टू इम्प्रूव्ह? काय तो इम्प्रूव्ह करणं चाहतो की नाही चाहत? ऑफकोर्स तो इम्प्रूव्ह करणं चाहतो आणि त्याच्याच कारणाने तो आपल्या आई वडिलांशी, पॅरेंट्सशी बोलणं चाहतो की तो बोलून आपलं मन हलकं करणं चाहतो, मन मोकळं करणं चाहतो. म्हणून ह्याचं काय आन्सर होईल? येस, ही शी वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इज ही शी कॉन्फिडेंट दॅट ही शी कॅन इम्प्रूव्ह? काय तो कॉन्फिडेंट आहे की तो इम्प्रूव्ह होईल? तर हो, तो कॉन्फिडेंट आहे, बस फक्त त्याच्याकरता काही गोष्टी आहेत जे की त्याच्या पॅरेंट्सला कराव्या लागतील, त्याची गोष्ट ऐकावी लागेल, त्याला समजून घ्यावं लागेल. त्याचं काय आन्सर होईल? येस, ही शी इज कॉन्फिडेंट दॅट ही शी कॅन इम्प्रूव्ह. हाऊ डज ही शी वॉन्ट टू वर्क इट आउट? की तो त्याच्यावरती काय करणं चाहतोय? तो त्याच्यावरती जे आहे आपलं पूर्ण टाइम देऊन आणि त्याच्यावरती विचार करणं चाहतोय आणि त्याच्यानंतर तो त्याच्यावरती वर्क करेल. हाऊ डज ही शी वॉन्ट टू वर्क इट आउट? त्याचा अर्थ काय होईल? ही शी वॉन्ट्स टू वर्क इट आउट बाय थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम ही इज फेसिंग. अशाच प्रकारे हे क्वेश्चन्स तर आपण करूनच चुकलो आहे मागच्या वेळेस, मागच्या सेशन्स मध्ये. आता हे सगळे आपले एक्सरसाइजेस झालेले आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3. यूज द फॉलोइंग चार्ट्स टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग्स. इथे एक चार्ट सारखा दिलेला आहे, याच्याने आपल्याला मिनिंगफुल डायलॉग्स म्हणजे संवाद, ज्याचा की अर्थ निघे अशा प्रकारचा संवाद आपल्याला तयार करायचा आहे. यूज युअर आयडियाज टू फिल इन द ब्लँक्स. इथे आपल्याला आपण आपली आयडियाचा यूज करू. हॅव यू रेड नेम ऑफ अ बुक? तर इथे कोणची पण आपल्याला बुकचं नेम लिहायचंय. सपोज आपण इथे लिहू शकतो, हॅव यू रेड ॲलिस इन वंडरलँड? ही एक पुस्तकचं नाव आहे. हॅव यू रेड ॲलिस इन वंडरलँड? तर आता इथे दोन जे आहे बॉक्सेस दिले आहे. पहिले पण इकडचा बॉक्स पाहू, मग इकडचा. हॅव यू रेड ॲलिस इन वंडरलँड? काय तू ही पुस्तक वाचली आहे? नो. हॅव यू म्हणजे नाही, काय तू वाचली आहेस? आता ह्याची दोन उत्तरं होतील. येस आय हॅव म्हणजे हो मी वाचलीये. यू मस्ट रीड इट टू, यू विल लव्ह इट. मी वाचलीये, तुला पण वाचली पाहिजे आणि तुलाही आवडेल. आय विल ट्राय इट म्हणजे मी ट्राय करेन, मी प्रयत्न करेन. दुसरा काय आन्सर होईल याचा? नो हॅव यूचा? नो आय हॅव्हंट बट आय वॉन्ट टू रीड इट. मी पहिले ए नी पण नाही वाचली आणि बी नी पण नाही वाचली, तर मी नाही वाचली पण मला वाचायची आहे. टेल मी अबाउट इट वेन यू डू. तर बी काय म्हणतोय एला की मला सांग जेव्हा तू हे पुस्तक वाचून घेशील. अशाच प्रकारे आता दुसरं पहा. हॅव यू रेड ॲलिस इन वंडरलँड? काय तू वाचलीये? तर येस आय हॅव. तर बी काय म्हणतो की हो मी वाचलीये. आणि त्याच्यानंतर परत बीचेच दोन आन्सर बघा. एक आन्सर हे देऊ शकतो की इट्स अमेझिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, डिलाइटफुल, सुपर म्हणजे खूपच मस्त पुस्तक होती, वाचून खूप मजा आला. आणि दुसरा आन्सर हे देऊ शकतो की इट्स बोरिंग, टू लॉंग म्हणजे खूप लंबी होती. आय डिडंट लाईक इट, आय डोंट लाईक बोरिंग बुक्स म्हणजे मला बोरिंग बुक्स नाही आवडते. तर अशा प्रकारचा जे आहे होऊ शकतं. तर आता बघा, प्रिपेअर अ सिमिलर कन्व्हर्सेशन अबाउट अ फिल्म. अशाच प्रकारचं आपण फिल्मचं पण कन्व्हर्सेशन ठेवू शकतो. हॅव यू रेड आता आहे हॅव यू वॉच्ड. काय हॅव यू वॉच्ड एक फिल्मचं नाव लिहायचंय. तर आपण हिंदी, मराठी, इंग्लिश कोणची पण फिल्मचं नाव लिहू शकतो. हॅव यू वॉच्ड सैराट? सैराट फार फेमस फिल्म होती. हॅव यू वॉच्ड सैराट? तर मग त्याच्यानंतर हा पूर्ण जो डायलॉग आहे जसाचा तसाच येऊन जाईल. नो हॅव यू, येस आय हॅव, यू मस्ट रीड. आता जिथे जिथे रीड शब्द आहे तिथे तिथे वॉच येऊन जाईल. यू मस्ट
वॉच इट टू, यू विल लव्ह इट, आय विल ट्राय इट. आणि किंवा इकडे नो आय हॅव्हंट बट आय वॉन्ट टू वॉच इट, टेल मी अबाउट इट वेन यू डू. ठीक आहे ना, म्हणजे जिथे रीड होतं तिथे वॉच येऊन गेला. आता येस आय हॅव, इट्स अमेझिंग, इंटरेस्टिंग, डिलाइटफुल. इट्स बोरिंग, टू लॉंग, आय डिडंट लाईक इट, आय डोंट लाईक. परत बुक्स लिहिलंय तर आय डोंट लाईक बोरिंग फिल्म्स या लेंथी फिल्म्स, असं काही पण होऊ शकतं. ठीक आहे, तर अशाच प्रकारचं आहे. आय हॅड एन आर्ग्युमेंट विथ माय डॅश टुडे. आता इथे काय करायचंय आपल्याला, एक अशाच प्रकारचं जे आहे कन्व्हर्सेशन एक आपल्याला आणि तयार करायचं आहे. ठीक आहे ना, हे आपण करूया. आय हॅड एन आर्ग्युमेंट विथ माय सिस्टर टुडे. ठीक आहे, समजायचं तुम्ही. आय हॅड एन आर्ग्युमेंट विथ माय सिस्टर टुडे. आता याचे दोन जवाब आले. बी म्हणतोय ओ व्हॉट अबाउट, कशा बाबतीत आर्ग्युमेंट झालं, वादविवाद झाला. द युज्युअल म्हणजे की नेहमीसारखं. आय वॉन्टेड टू सी कार्टून अँड शी वॉन्टेड टू सी द सिरियल, म्हणजे मला कार्टून पाहायचं होतं, तिला सिरियल पाहायचं होतं. सो अगेन वी एंडेड अप फायटिंग, म्हणून आम्ही फायटिंग मध्ये आमचा झगडा होऊन गेला. वाय डोंट यू, आता वाय डोंट यूच्या पुढे काय, वाय डोंट यू ट्राय टू मेक हर अंडरस्टँड दॅट कार्टून्स आर ऑल्सो गुड. तर हे काय म्हणेल, आय ट्रायड बट इट डझंट हेल्प, आय विल ट्राय. अशाच प्रकारे जर इकडचं दुसरं पाहतं, आय हॅड एन आर्ग्युमेंट विथ माय सिस्टर टुडे. ओ नो, नॉट अगेन. I tried to explain that that cartoons are also good. Cartoons must also be watched, but she did not explain it. तर तो काय म्हणतो, सॅड. अशा प्रकारचं संवाद होऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर हे जे एक्सरसाइज आहे, मेंटेन अ डायरी ऍटलीस्ट फॉर अ वीक, हे आपण करून चुकलो आहोत की एक वीकची, 1 वीकची म्हणजे 8 डेजची डायरी करायची आपल्याला, 7 डेजची. राईट अबाउट युअर इंटरॅक्शन्स विथ अदर पीपल इन युअर सराउंडिंग्स इन 3-4 लाईन्स. तुमच्या सराउंडिंग मध्ये, तुमच्या चारीकडे जे लोक आहेत त्यांच्याशी तुमचा जो इंटरॅक्शन आहे, वाद संवाद वगैरे, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला 3-4 लाईनीत लिहायचं आहे. ऑल्सो राईट वेदर यू फाइंड द इंटरॅक्शन्स हॅपी, अनहॅपी, सॅटिस्फॅक्टरी, अनसॅटिस्फॅक्टरी, एन्जॉयबल, स्ट्रेसफुल, एटसेट्रा. आणि बरोबर तुम्हाला हे लिहायचंय की जेव्हा ज्याच्याशी तुम्ही भेटले, जे तुम्ही बोलले, तर ते तुम्हाला कसं तुम्हाला फील झालं, तुम्ही प्रसन्न झाले की नाही झाले, सॅटिस्फॅक्टरी, अनसॅटिस्फॅक्टरी किंवा एन्जॉयबल किंवा स्ट्रेसफुल होतं ते. तर 1 डे तुम्हाला मी मागच्या सेशनमध्ये सांगितलेलंच आहे की लिहून दिलंय, त्याच्या पुढचे 6 डेज तुम्ही स्वतःहून लिहायचा प्रयत्न करा. आणि हे लेटर, इन्फॉर्मल लेटर जे होतं ते सुद्धा आपण मागच्या सेशनमध्ये करून चुकलो आहे. आता आज आपला हा जो पार्ट आहे तो झालेला आहे. आज आपण एक महत्वाचा पार्ट, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम, ते वाचणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे पहा, ऍप्रिसिएशन मध्ये आपण काय लिहितो, तुम्हाला परत आठवण करावते की टायटल ऑफ द पोएम, पोएट ऑफ द पोएम, पोएट कोण आहे त्याचं नाव लिहायचं असतं. त्याच्यानंतर की आपलं पोएम मध्ये राईम स्कीम्स काय आहे, कोणचं ह्याच्यामध्ये जे आहे काय काय यूज झालेलं आहे, कशा प्रकारचे काय ह्याची खासियत आहे, हे सगळं. आता राईम स्कीमची जर गोष्ट करा तर ही पोएम जी आहे ही फ्री वर्सची आहे, म्हणजे ह्याच्यात तुम्हाला राईम स्कीम कोणतीच नाही दिसेल. तर फ्री वर्स म्हणजे अगदी जसं बोलचालची भाषेसारखे ही लिहिलेली आहे, ह्याच्यामध्ये कुठेच तुम्हाला राईम स्कीम दिसणार नाही. आणि स्टॅन्झास किती आहे हे सगळं ह्याच्यामध्ये पाहतो आपण. तर स्टॅन्झा किती आहे, जसं की 1, 2, 3 आणि जितकेही स्टॅन्झा आहे आपण सगळे पुढे आता आपले जेव्हा ऍप्रिसिएशन लिहू तेव्हा तुम्ही बघायलाच की कसं आपल्याला लिहायचंय. चला बघूया याचं ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. सो दिस इज द ऍप्रिसिएशन ऑफ पोएम. मी ह्याला पॉइंट्सच्या माध्यमाने दाखवलंय. तुम्ही चाहे तर ह्याला एका पॅराग्राफ मध्ये दाखवू शकता, जसं की तुम्हाला लास्ट टाइम जी पोएम होती त्याच्यात मी तुम्हाला पॅराग्राफ टाईपनी दाखवलं होतं. दोन्ही प्रकारे लिहिता येतं, तुम्हाला जे सोपं पडतं. जर तुम्हाला हे लक्षात राहणं जास्त सोपं आहे, कारण की ह्याच्यामध्ये हेडिंग्स देऊन आपण लिहितो तर ते जास्त इझी पडतं, तर म्हणून आपण असंही लिहू शकतो. सर्वात आधी पहा टायटल, प्लीज लिसन. पोएमचा टायटल लिहायचा. पोएट, द पोएम इज रिटन बाय अन अनॉनिमस पोएट. हे पहा तुम्ही ते अननोन पोएट पण लिहू शकताय, पण अनॉनिमस हा शब्द जर लिहाले तर जो कॉपी चेक करेल त्याच्यावरती चांगला प्रभाव पडतो. हा चांगला शब्द वाटतो आणि काय कायला आणि वाचायला. थीम, सेंट्रल आयडिया, ह्याचा पोएमचा थीम काय होता, जो मुख्य बिंदू होता तो काय होता. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द नीड ऑफ एन एडोलसेंट टू बी हर्ड पेशंटली. तर सेंट्रल आयडिया काय होता पोएमचा, एका एडोलसेंटचा, एका किशोर वयाच्या मुला मुलीचा, कोणाचा जो आहे, जो त्याची नीड असते, जी त्याची जरूरत असते की त्याची गोष्ट पेशंटली, धैर्याने ऐकली पाहिजे. तर ही जी आहे ही थीम आहे. द पोएम ऑल्सो रिफ्लेक्ट्स ऑन आवर हॅबिट ऑफ गिव्हिंग ऍडवाइस.
ह्या पोयममध्ये हेही कळतं की आपली जी सवय असते नेहमी लोकांना सल्ले द्यायची, त्याच्या बाबतीत सांगितलं गेलंय. ऑर ऑफरिंग हेल्प विदाउट हिअरिंग आउट द प्रॉब्लेम्स ऑफ टीनेजर्स फुल्ली, किंवा टीनेजर्स जे असतात ते त्यांची गोष्ट पूर्णतया ऐकल्याच्या बिना त्यांना आपण आधीच जे आहे हेल्प ऑफर करतो की हे करून देतो मी तुझ्याकरता, ते करून देते मी तुझ्याकरता, अशा प्रकारची हेल्प ऑफर करतात. तर हे सगळं जे टीनेजर्स बरोबर जे होतं त्याच्यावरती हे सेंट्रल आयडिया आहे या पोएमचं, आणि ह्याच्यावरतीच हे प्रकाश टाकतं. नेक्स्ट बघा, राईम स्कीम. देर इज नो राईम स्कीम. या पोएममध्ये कोणती राईम स्कीम नाहीये. दिस पोएम इज एन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. ह्याच्यात फ्री वर्स आहे, म्हणजे अगदी पूर्ण मुक्त आहे, याच्यात काही कोणचं रायमिंग स्कीम वगैरे नाहीये. फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच कोणती आहे याच्यात? रेपिटेशन अँड अलिटरेशन. कारण की परत परत एकच वस्तूचं रिपीट केलं गेलंय, म्हणून ते रेपिटेशन आणि अलिटरेशन. स्पेशल फीचर्स काय आहे याचे? दिस पोएम इज अ सोलिलॉकी. ठीक आहे ना, सॉलिलॉकी आहे हे. सॉलिलॉकी काय असतं? इज अ ड्रॅमॅटिक स्पीच अटर्ड बाय वन कॅरेक्टर. जेव्हा एक कॅरेक्टर कोणता जो असतो तो बोलतो पूर्ण पोयमभर, किंवा पूर्ण जे आहे त्याच्यात बोलत राहतो, आणि एकच कॅरेक्टर असतो, दुसरा कोणता कॅरेक्टर नसतो त्या पोयम मध्ये, तर तेव्हा सॉलिलॉकी म्हणतात त्याला. द सॉलिलॉकिस्ट दस रिव्हील्स हिज ऑर हर इनर थॉट्स अँड फिलिंग्स टू द लिसनर. तर अशा प्रकारे जो सॉलिलॉकिस्ट असतो, सॉलिलॉकिस्ट म्हणजे जो ते पोयम बोलतोय, जो एकटा माणूस किंवा बाई जे काही आहे, जो ते पोयम बोलणारा असतो, तो आपले जे आतले भाव असतं, आपले जे विचार असतात आतले, तो लिसनरला, म्हणजे की जे ऐकणार आहे, वाचणार आहे, त्याला सांगतो. अशा प्रकारे तो सॉलिलॉकिस्ट अशा प्रकारे करतो. स्पेशल फीचर आहे हे या पोयमचा. फेवरेट लाईनची गोष्ट येते की आपली फेवरेट लाईन आपल्याला ह्याच्यात लिहायचीच असते. माय फेवरेट लाईन फ्रॉम द पोयम आर. कोणत्या फेवरेट लाईन्स आहेत? लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. की ऐक, मी नुसतं एवढंच चाहते की माझं ऐका. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअरसेल्फ. की देव नुसतं ऐकतो आणि तुम्हाला तुमच्या मनाचं करू देतो, म्हणजे की तुम्ही जे करणं चाहताय तुम्ही स्वतः करू शकता. तर हे 2 लाईनी माझ्या फेवरेट लाईन्स आहेत. वाय आय लाईक द पोयम. मला ही पोयम का आवडते? आय लाईक द पोयम बिकॉज आय कॅन पर्सनली रिलेट टू द पोयम. कारण की मी व्यक्तिगत रूपाने या पोयमशी रिलेट करू शकते, है ना. की तुम्ही, जसं की तुम्ही आता स्वतः किशोर वयाचे आहात, तर तुम्हाला असं वाटलं असेल कित्येक जागी की हो, हे तर असं माझ्या बरोबरही होतं, की माझी गोष्ट कोणी ऐकत नाही आणि मी काही म्हणायला जातो तर मला चूप करवून दिलं जातं. तर म्हणून आपण काय पर्सनली रिलेट करतो त्या गोष्टीशी. आय हॅव अंडरगॉन द स्पीकर्स फ्लाईट मेनी अ टाइम. तर मी पण ते स्पीकरचे जे त्रास आहे ते मी झेलला आहे कितीकंदा. सो आय कॅन आयडेंटिफाय विथ द स्पीकर्स फिलिंग्स व्हेरी इझिली. म्हणून स्पीकरचे जे फिलिंग आहे, भावना आहे, त्याच्याशी मी आयडेंटिफाय करू शकते, मी त्याला समजू शकते. नेक्स्ट आहे पहा, एक्स्ट्रॅक्ट एक आहे पोयम मधनं घेतलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत. एक्स्ट्रॅक्ट कुठला आहे? ऍडवाइस इज चीप. पेज नंबर 51 मध्ये स्टार्ट होतो आणि 52 पर्यंत आहे. ऍडवाइस इज चीप कसं घेऊन इरॅशनल फिलिंग इथपर्यंत हे तुम्ही आपल्या बुकमध्ये बघाले, हे एवढं घेतलं आहे एक्स्ट्रॅक्ट. ह्याच्याशीच रिलेटेड आता पुढचे जे फिल इन द ब्लँक्स किंवा जे काही असेल ते असतील. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. एबी अँड बिली ग्राहम विल गेट ऍडवाइस इन द सेम न्यूजपेपर. ठीक आहे ना, इन द सेम न्यूजपेपर. एकाच न्यूजपेपर मध्ये दोघांना ऍडवाइस मिळून जाईल. आय मे बी डिस्करेज्ड अँड फॅल्टरिंग बट नॉट हेल्पलेस अकॉर्डिंग टू द पोएट. तर हे अंडरलाईन वर्ड्स जितके आहेत ते आपण पॅराग्राफ जर वाचू आणि आपली जर पोएम आपण नीट प्रकारे समजली तर आपण हे करू शकतो. इफ यू एक्सेप्ट अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. When you do something for me that I need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. तर हे सगळे आपण आता वाचलेल्याच गोष्टी आहेत. मॅच द फॉलोइंग बघा. 20 सेंट चीप ऍडवाइस. 20 सेंट चीप ऍडवाइस जी होती, गोष्ट आली होती, ती कशाकरता आली होती? एबी अँड बिली ग्राहम यांच्याकरता आली होती. ही 20 सेंटची स्वस्तीशी जी सल्ला असते ती एबी अँड बिली ग्राहमला मिळते. यू कंट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनएडिक्वेसी. ठीक आहे, त्याच्यात काय असतं? वेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन डू फॉर माय सेल्फ. जेव्हा तुम्ही माझ्याकरता करता काही गोष्ट जी मी स्वतः करू शकतो किंवा करणं चाहतो, तर तेव्हा तुम्ही माझ्या भीतीला आणि माझ्या कमतरतेला बढावा देता. बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग बिहाइंड द इरॅशनल फिलिंग. तर हे सगळे मॅचेस आहे, हे मी केले नाहीये,
वर्बली सांगितलंय तुम्हाला आणि हे तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात तर यांना करायचं शिका कसं करतात. तर आज आपण खूप छान काही शिकलेलं आहोत. ग्रामर पार्ट पाहिला आहे आपण. त्याच्याशिवाय जे आहे पोयम वाचून झालीये आणि आज आपण इतक्या नवीन गोष्टी शिकलो आहे जे की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा कामास येतात. आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.